इंस्टाग्रामने ना आत्ता त्यांचं प्रीमियम म्हणजेच प्लस बॅच ना ती इंट्रोड्यूस केली बरं का. की ज्याच्यामध्ये फक्त इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप तिघांसाठी ती. त्याच्यामध्ये जे लोक आता पेड सबस्क्रिप्शन घेतील ना त्यांच्यावाले, त्या लोकांना ते सगळे हे राहतील. प्रीमियमवर जे असतील ते असणार आहे किंवा प्रीमियम टूल्स कोणते असणार ते सांगणार मी आता. त्याच्यामध्ये पहिलं टूल्स असं असणार आहे की इंस्टाग्राममध्ये कोणी आपली स्टोरी किती वेळेस बघितली ते आपल्याला कळणार आहे. म्हणजे आता एखाद्या व्यक्तींची स्टोरी 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस बघितली ती लोकांना कळणार आहे. ठीक आहे, हे पहिलं प्रीमियम फीचर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं टूल असणार आहे ते असणार आहे म्हणजे जर एखाद्या अननोन व्यक्तीने तुझी स्टोरी बघितली ती सुद्धा तुम्हाला कळणार आहे. आणि अनलिमिटेड स्टोरी ऑडियन्स लिस्ट. ठीक आहे, अनलिमिटेड आपण स्टोरी टाकू शकणार आहे. आणि म्हणजे किती, जर समजा तुम्हाला 24 तासांपेक्षा जास्त तुमची स्टोरी ठेवायची असेल ना तर तुम्ही स्टोरी ठेवू शकता. त्याच्यानंतर अजून स्पॉटलाइट स्टोरीज फॉर एक्स्ट्रा रिच. ठीक आहे, आणि तुमच्या प्रोफाईलला तुम्हाला जास्त कस्टमायझेशन करता येणार आहे. कस्टमायझेशन म्हणजे तुम्हाला अजून जेवढे कस्टमायझेशन जेवढे अजून पर्सनल गोष्टी टाकायचे शेअर करायचे असतात तुम्ही त्याच्यामध्ये शेअर करू शकता. असं सुपर रिॲक्शन्स असतील फॉर स्टोरीज असतील, जास्त रिॲक्शन कोण तुमच्या स्टोरीसाठी ॲड करण्यात येतील. अशा खूप साऱ्या गोष्टी ना प्रत्येक 3 ते 4 आपले जे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आहे ना त्यांच्यामध्ये जे प्रीमियम फीचर त्याच्यामध्ये ॲड केलं आहे बरं का. याच्यात प्रॉब्लेम माहिती काय आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे सगळ्यात मेन टूल हे की कोणी तुमची स्टोरी किती वेळेस बघितली नाही आपल्याला कळणार आहे. म्हणजे मॅक्सिमम त्या लोक आता हे चेक करतील की कोण माझी स्टोरी किती वेळेस बघते. ठीक आहे, हे जे प्रीमियम बॅचमध्ये असणार आहे. आता हे झालं इंस्टाग्रामचं. ठीक आहे, आता आपण बघू ना याचं आलं व्हॉट्सअप आणि फेसबुकचा. आणि त्याच्यानंतर अजून फेसबुकचं ना प्रीमियम आहे, फेसबुकचं प्लस आहे बघा. याच्यामध्ये असणारे एक्सपेक्टेड फीचर्स कोणते असणार आहेत, लॉंगर स्टोरीज. स्टोरी आपल्याला खूप जास्त वेळ ठेवू शकतो आपण आता, म्हणजे जेवढ्या वेळ तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही स्टोरी ठेवू शकता. त्याच्यानंतर काय स्टोरी बूस्टिंग, हायलायटिंग, कस्टम प्रोफाईल डिझाईन्स. ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रोफाईलला अजून कस्टमायझेशन करू शकता आणि डिझाईन करू शकता. एक्स्ट्रा रिॲक्शन्स असतात, फीचर्स असणारे खूप गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या आत्तापर्यंत. आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स पोस्टिंग ऑप्शन्स असणारे, बेटर क्रिएटर टूल्स असणारे. अजून बघू आपण ऑप्शन कोणते होते आता. आणि ब्लूटिकचं पण ऑप्शन असणार आहे. तुमची स्टोरी कोणी व्ह्यू केली वगैरे त्याच्यामध्ये ब्लूटिक असणार म्हणजे कोणी बघितली वगैरे हे पण. त्याच्यानंतर नेक्स्ट काय व्हॉट्सअपचे बघू आता, सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॉट्सअपचे बघू आता. व्हॉट्सअपचे प्रीमियम की व्हॉट्सअपचे प्लस हे काय, व्हॉट्सअपचं मोस्टली पर्सनलायझेशन टूल. म्हणजे तुम्हाला जेवढं कस्टमाइज करायचं आहे तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता. कस्टमाइज म्हणजे तेच जेवढ्या पर्सनल गोष्टी त्याच्यामध्ये अजून ॲड करता तेवढ्या त्या. आणि त्याच गोष्टी आहे फक्त बेसिक गोष्टी, कस्टम ॲप आयकॉन्स आहे, एक्स्ट्रा चॅट ऑर्गनायझेशन टूल्स आहे. आणि व्हॉट्सअपचे जे प्रीमियम वर्जन असणार आहे ना, व्हेरीफाईड बिझनेस बॅजेस, मल्टिपल डिवाइस सपोर्ट, बिझनेस प्रोफाईल टूल्स, प्रायोरिटी सपोर्ट आणि बेटर कस्टमर कम्युनिकेशन फीचर्स. याच्यात सगळ्यात मोस्ट मला आवडलं ते म्हणजे की तुमची स्टोरी कोणी किती वेळेस व्ह्यू करू शकते तिचं सगळ्यात प्रीमियम फीचर तिचे. म्हणजे आता यार ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स असताना आता एक नवीन प्रॉब्लेम आला आहे तो म्हणजे आता प्रत्येक प्रीमियम फीचरला आपल्याला पैसे भरावणार आहे. आणि मोस्टली सगळे लोक घेणार आहे बरं का. म्हणजे रिच लोक, श्रीमंत लोकांचं नाही माहिती, आपण मिडल क्लास जे आहे ना आपल्यासारखे ते 100% सगळे प्रीमियम फीचर्स 100% घेणार आहे. तोच इंस्टाग्रामचे मी सांगणार आहे, मी घेणार आहे यार मी घेणार आहे, मला माहिती आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचं घ्यावंच लागणार आहे. त्याच्यानंतर फेसबुक एक वेळेस थोडंफार ठीक आहे, पण इंस्टाग्राम आणि याचं तर घ्यावं लागतं, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचं तर घ्यावं लागणार आहे प्रीमियम फीचर. आणि त्याचा अजून प्रॉब्लेम असा आहे की ती प्रीमियम फीचरची ना प्राईस किती असणार आहे. आता नेटफ्लिक्स म्हणा, ॲमेझॉनसारखं. आणि त्याच्या फ्री फीचरमध्ये ना प्रॉब्लेम हा आहे की फ्री फीचरमध्ये ॲड राहणार आहे आता. म्हणजे आता आपल्याला जवळच वाटायचं नाही यार यूट्यूबमध्येच फक्त ॲड राहायचे, आता फेसबुकमध्ये पण ॲड येणार, इंस्टाग्राममध्ये पण ॲड येणार आणि याच्यामध्ये पण ॲड येणार व्हॉट्सअपमध्ये. पण ते ॲड काय आपल्या स्किप करून चालणार नाही. आणि जे त्यांचे प्रीमियम फीचर असतात त्याच्यामध्ये ॲड राहणार नाही. पण मेन प्रॉब्लेम आहे त्यांची जे प्रीमियम फीचर आहे ना त्याची प्राईस किती असणार आता. ॲमेझॉन प्राईमची ₹67 पर मंथ विथ ॲड असते बरोबर. नेटफ्लिक्सची ₹149 पर मंथ राहते. आणि व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामची सगळ्यात महाग राहणार एवढी गोष्ट माहिती कोण चुकली. कारण 21 लोक व्हॉट्सअप वापरतात आणि वापरतात पण इंस्टाग्राम 100% वापरणार आहे. तेच एक टेन्शन फक्त आहे की आता याच्यामध्ये लोक प्राईस किती करतात याच्यावाली. किती प्राईस आहे 100% यार घेणार तर प्रत्येक जण तो विषय येत नाही. कारण इंस्टाग्राम कसं आहे ते पूर्णपणे एक शेअरचा एक टूल असून गेला आहे आपल्या, की जो वापरल्याशिवाय असं म्हणजे पूर्णपणे असं आपलं आयुष्य कंप्लीट असं वाटतच नाही आता. ठीक आहे, एंड ऑफ द स्टोरी मी ते घेणारची सगळेच घेणार आहे. ठीक आहे, बघू आता की त्याची प्राईस किती असते मंथली.
धन्यवाद.